नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतीची आणि शेतकऱ्यांची अशी काही अवस्था झालेली आहे की जो तो उठतो आणि कुणीही येतो आणि शेतकऱ्याला अक्कल सांगून जातो की शेतकऱ्यानं हे केलं पाहिजे, शेतकऱ्यानं ते केलं पाहिजे, की ज्याच्या 7 पिढ्यामध्ये कधी कोणी शेती पाहिली नाही असाही गावखेड्यामध्ये येतो आणि शेतकऱ्यांनी आता शेतीपूरक व्यवसायाकडे वळलं पाहिजे, शेतकऱ्यांनी हा व्यवसाय केला पाहिजे, शेतकऱ्यांनी तो व्यवसाय केला पाहिजे. आणि ह्या लोकांच्या आकलेमुळं किंवा त्यांच्या ह्या सांगण्यामुळं आम्ही तुम्ही सगळे जण क्रयशक्ती गमावून बसवलेलो आहोत आणि पूर्णपणे अगतिक आणि परावलंबी झालेलो आहोत. आम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी आता दुसऱ्यावर कुणावर तरी अवलंबून राहावं लागतं. ही इथल्या शेतीची आणि शेतकऱ्यांची अवस्था झालेली आहे की शेतात पेरणी करताना बियाणं घेण्यापासून खत बी सगळं काढण्यापर्यंत सगळं आम्हाला बाहेरचं विकत घ्यावं लागतं. एवढंच काय की आम्हाला आता वाट पाहत बसावे लागते की पीएमचे कधी येणार, नमोचे कधी येणार, राशनचा वाटप कधी सुरू होणार आणि लाडक्या बहिणीचा हप्ता कधी सुरू होणार. आता शेतकऱ्यांनी स्वतःचे व्यवसाय निवडणं गरजेचं आहे की शेती हा शेतकऱ्यांचा पारंपरिक व्यवसाय आहे आणि निसर्गदत्त परंपरागत खूप मोठी देण आपल्याला मिळालेली आहे. आणि अशा स्थितीमध्ये या वर्षी तुम्ही शेत शिवारामध्ये फिरत असताना तुम्हाला अशी असंख्य विरळ असलेली किंवा विरळ झालेली अशी आंब्याची झाडं ही फुलोऱ्यानं लदबदलेली दिसली असतील. पूर्वीच्या काळी म्हणजे फार तर 25 वर्षापूर्वी किंवा 30 वर्षापूर्वी ही जी इथं एकल-दुकल दिसणारी जी काही आंब्याची झाडं आहेत, तर या ठिकाणी प्रदीर्घ अशा लांबलचक रांगेमध्ये असणाऱ्या आंबराया होत्या आणि ह्या आंबरायाचं राखण-देखण केलं जायचं. त्याच्यावर उतरकरी लावले जायचे, राखणदार लावले जायचे. झेल, फाडे, खुडी ही सगळी शेतकऱ्यांची पारंपरिक नावं होती. आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कुठल्याही गावखेड्यात गेलं तर त्या गावामध्ये गावरान आंब्यांचा वास हा त्या गावभर घुमत असायचा. मात्र याच्यामध्ये काय होऊ लागलं की आंब्याची सावली शेतात पडत असल्यामुळे किंवा बरीच आंब्याची झाडं ही हिस्सेची असल्यामुळं की म्हणजे माझ्या शेतात जर एखादं आंब्याचं झाड असेल आणि त्याच्यामध्ये 3 भावकीचे हिस्से असतील, तर मग त्याच्यामध्ये काय व्हायचं की माझ्या शेतात त्या आंब्याची सावली पडायची आणि मला या लोकांना फुकट हिस्सा देणं पडायचा. त्याच्यामुळे मग मी ती झाडं कशी नष्ट करता येईल याच्याकडे मी लक्ष पुरवलं. मग ट्रॅक्टरची खोल नांगरणी आली आणि त्याच्यामध्ये मग त्या आंब्याच्या मुळ्या ज्या आहेत तर त्या मुळ्या उपटल्या गेल्या आणि मग या आंब्याला जे काही मिळणारं पोषण द्रव्य आहे ते कमी होत गेलं. आणि मग याच्यामुळे ही झाडं कुठंतरी अशी भनानल्यासारखी, भंगल्यासारखी किंवा याच्यासारखी दिसू लागली. जी काही डेरेदार पूर्वीच्या काळामध्ये ही झाडं असायची, तर ती आता तशी दिसत नाहीत आणि मग त्याला पाहिजे त्या प्रमाणामध्ये फुलं लागत नाहीत. फुलं नाही लागल्यामुळे त्याला आंबे लागत नाहीत आणि इकडून-तिकडून फुलं लागत असताना बऱ्याचदा आभाळ येतं, त्याच्यावर रोगराई येतं, फुलोरा गळतो, झडतो, वानेराचा उपद्रव वाढलेला आहे आणि सगळ्या गोष्टीमुळे ही झाडं कुठंतरी नष्ट झालेली आहेत आणि सरकारनं ही झाडं जतन करायसाठी कुठलीही उपाययोजना केलेली नाही. मात्र अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांकडे आता जर एखादं दुसरं जर असं झाड असेल, तर हे झाड जर असं धुऱ्यावर असेल तर याच्यामुळे काही फारसं नुकसान होत नाही किंवा पिकाचं नुकसान होत नाही. फार तर 10-15 किलो सोयाबीनचा याच्यामध्ये फरक पडेल, असं काही जास्त नुकसान होत नाही. किंवा शेताच्या मध्यभागी जरी एखादं झाड असलं तर त्याच्यातून एक लय झालं तर फार तर गुंठाभर रान तुमचं वाया जाईल की ज्याच्यामध्ये पीक येणार नाही. तर एकरी जर 5-6 क्विंटल सोयाबीन होणार असेल, 6 क्विंटलच्या ऐवजी 5.25 होईल, एवढाच फरक पडेल. मात्र त्या आंब्याला जर 500-1000 आंबा जरी तो उतरला तर तुम्ही आम्ही सगळेजण अनुभवतो आहोत की बाकीच्या आंब्याचे जे संकरित आंबे आहेत तर त्याचे स्टॉल किंवा लोटगाड्यावर रांगेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ते आंबे दिसत असताना जर आपण एखादं गावरान आंब्याचं टोपलं जर तिथं विकायला घेऊन गेलो तर त्या ठिकाणी हा म्हणतात, त्या ठिकाणी ग्राहकाची उडी पडते आणि बाकीचे आंबे 40 रुपये किलोनं विकले जात असताना आपलं 100-150 रुपये किलोनं सुद्धा ती विकले जातात. आणि रसासाठी ही आंबे, या आंब्याचा रस चवदार लागतो, हे वेगळं सांगायची गरज नाही. हा अनुभव तुम्ही आम्ही घेतो आहोत. तेव्हा मग अशीच झाडे वर्षा 2 वर्षातून का येईना, पण ही झाडं जर जतन करता आली तर हे एक शेतकऱ्याला त्याचा स्वतःचा दर स्वतःला ठरवता येईल. कारण बाकीचे आंबे जर 40 रुपयाने विकले जात असतील आणि एखाद्या शेतकऱ्याचा आंबा जर चवदार असेल, खायला चवीला गोड असेल, तर तो म्हणू शकतो की मला 150च्या कमी द्यायचा नाही, पटलं तर ने, नाही तर नेऊ नको. झक मारून ती लोक घेऊन जातात, घेतात. हा अनुभव आहे.
तेव्हा शेतकऱ्यांनी आता जी काही संकरित शेती झालेली आहे, परावलंबी झालेली आहे, की दुसऱ्यावर आपल्याला डिपेंडंट राहावं लागतं. कारण 2005-6 साली नैसर्गिक शेतीची चळवळ गतिमान झाली होती. मात्र ती चळवळ आपणच कुठेतरी बंद पाडली. सुभाष पाळेकरांच्या विरोधात बरेच रकाने लिहून आले. त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला. तर की सुभाष पाळेकरांची स्वतःची शेती नैसर्गिक आहे का? झिरो बजेटमध्ये नैसर्गिक शेती कुठे असते का? असे जे काही या रासायनिक कंपन्या आहेत खता औषधाच्या, तर यांनी या वर्तमानपत्रांना पैसे देऊन कॉलमच्या कॉलम असे छापून आणले या शिकलेल्या तज्ज्ञ लोकांनी. आणि मग ती जी काही आपली पारंपरिक शेती होती, तर ती नैसर्गिक शेती आता पूर्णपणे नष्ट झालेली आहे. आणि त्याचे परिणाम आम्ही भोगतो आहोत, की 30 वर्षाच्या आत तरण्या पोरांना पण अटॅक येत आहेत. कॅन्सरचे रुग्ण गावागावात 4-4, 5-5 सापडत आहेत. 35व्या वर्षी बीपीची शुगरची गोळी सुरू होते आहे. आमच्या महिला ह्या त्यांचं वजन झपाट्याने वाढत आहे. हे सगळे या रासायनिक शेतीचे दुष्परिणाम आहेत. तेव्हा आपल्याला पारंपरिक पद्धतीनं स्वतःपुरतं काय करता येईल यावर आमच्या शेतकरी बांधवांनी विचार करणं गरजेचं आहे, की ज्यांच्याकडे जर 10 एकर शेती असेल तर 10 एकर पैकी 9 एकर शेती ही इतरांसाठी करा. मात्र 1 एकर शेती ही स्वतःसाठी नैसर्गिक पद्धतीनं करण्याचा प्रयत्न करा, पारंपरिक पद्धतीनं करण्याचा प्रयत्न करा, विषमुक्त करण्याचा प्रयत्न करा आणि स्वतःच्या कुटुंबासाठी विषमुक्त अन्न खाण्याचा प्रयत्न करा. बाकी तुम्हाला काय जमतं, मला काय जमतं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.